मित्रांनो बघा, ट्रेडिंग तर सगळेच लोकं करतायत, बरोबर. पण होतंय काय, ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग चालू करताय किंवा तुमचं एक्झिक्युशन चालू होतं, त्यावेळी होतं काय असतं बघा, आपण सगळ्यांचं बघून किंवा कुठून तरी शिकून या गोष्टी एक्झिक्यूट करत असतो. बट जोपर्यंत तुम्ही त्या चार्टवरती स्वतःला वेळ देऊन शिकत नाही, तोपर्यंत हातात काहीच मिळत नाही मित्रांनो. तो आजचा टॉपिक अशाच एका विषयावर मी घेऊन आलोय, ते म्हणजे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण बायस वगैरे चेक करतो, त्यावेळेस कुणावरही अवलंबून न राहता कशाप्रकारे आपण स्वतः ही बाईस चेक करू शकतो. आतापर्यंत मी विकली बाईसचे चार्ट बघितले होते, प्रिपेअर करून तुमच्यासमोर सादर केले होते. बट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट प्रोसेस सांगणार आहे, की कशाप्रकारे आपण हे आठवड्याचं ॲनालिसिस करून ठेवू शकतो. आता याचा फायदा काय बघा, लाईव्ह मार्केटमध्ये एकदा का तुम्ही हे ॲनालिसिस करून ठेवलं, की परत त्याला 8 दिवस बघायची गरज पडत नाही. म्हणजे मार्केटचे 5 दिवस, ठीक आहे, मंडे टू फ्रायडे. इंट्राडेचा विषय असतो, त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्युशन करणार आहे लाईव्ह मार्केटमध्ये, त्यावेळेस स्वतः तुम्ही चार्टवरती असता. सो त्यावेळेस जो कोणता तुमचा माइंडसेट असतो, त्यानुसार एक्झिक्युशन्स करायचे, ठीक आहे. बट त्यासोबत आपलं बाकीचं मार्किंग सोबत आपल्या पाहिजे. आता ते जर तुम्हाला माहीत नसेल, तर या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेत, ज्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर असेल, कशाप्रकारे ड्रॉ करायचं, त्यासोबतच हे वेगवेगळे ब्लॉक्स कसे बनतात, त्याचे व्हिडिओ बनवलेत. म्हणजे जवळपास 80% एस-एम-सीचा पूर्ण सिलेबस मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपडेट केला आहे. सो ज्या लोकांना हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी जाऊन बघा. आणि ज्या लोकांना माहिती आहे आपलं चॅनल, सो त्या लोकांनी आज ही प्रोसेस समजून घ्या. कशाप्रकारे आपण हे एक्झिक्युशन करू शकतो, कशाप्रकारे आपण हे वीकली बायस म्हणा, ॲनालिसिस म्हणा, हे ऑलरेडी सॅटर्डेच्या रात्रीच किंवा आज जशी रात्र रविवारची रात्र आहे. सो तुम्ही या दिवशी हे बसून सगळं नीट ॲनालिसिस करू शकता. सो बघा, तुमच्यासमोर गोल्डचा चार्ट आहे मित्रांनो. सिंपल तीच प्रोसेस आहे. आपल्याला मोठ्या टाईम फ्रेमपासून छोट्या टाईम फ्रेममध्ये यायचं आहे. मी काय करतो, चार्ट थोडासा दुसरा घेतो, म्हणजे आपल्याला थोडंसं अजून सोपं जाईल. सो हा चार्ट आपण घेऊयात. हे मी सगळं डिलीट करतो, जुनं ड्रॉइंग. बघा, सिंपल काय करायचं आहे, आपल्याला बायस चेक करायचे आहेत. बायस एकदाच चेक करायचे. मंथली बायस काय सांगते, तर इथे बघा, ही कॅन्डल लिक्विडिटी रन झाली, म्हणजे कॅन्डल खालच्या दिशेला तुटली आहे. आणि सिंपल साधं लॉजिक आहे मित्रांनो. जर लाल कॅन्डल बनते आणि सेलिंगचा प्रेशर दाखवतो, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी सेलर्स खूप जास्त ॲक्टिव्ह झालेत. आता का झालेत, तर त्याचं रिझन असं असतं, की मार्केटमध्ये कुठेतरी विकनेस जाणवत असतो. सो त्या विकनेसमुळे मार्केट असं खालच्या दिशेला ब्रेकडाऊन किंवा तुटण्याची एक प्रोसेस घडवत असतं. आता त्यासोबत बघा, याची लिक्विडिटी सगळ्या लोच्या लिक्विडिटी, म्हणजे या ज्या कॅन्डल्स असतात ना, त्याच्या लोला खूप जास्त लिक्विडिटी असते. सो त्या सगळ्या लिक्विडिटी त्याने ट्रॅप करून मार्केट खाली आलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी क्लिअरली दिसतंय, की हा एक ऑर्डर ब्लॉक आहे, बरोबर. आणि या ठिकाणी हा एफ-व्ही-जी आहे. मग मार्केटमध्ये कोणतीही टाईम फ्रेम असो, या टाईम फ्रेमला रिस्पेक्ट द्यायला त्याला यावं लागतं. सो जर या ठिकाणी तुम्हाला हे पी-ओ-वाय शो होत आहेत, सो ते पी-ओ-वायला येऊ शकतं, हा एक अंदाज बनतो. मग राहतो कोणता, की नवीन कॅन्डल. आता या कॅन्डलला क्लोज व्हायला किती दिवस आहेत, 12 दिवस बाकी आहेत. 12 दिवस आणि 6 तास. सो या दिवसामध्ये होऊ शकतं, की हे कॅन्डल इथेच कुठेतरी क्लोज होईल किंवा इथपर्यंत पण येऊ शकते. मोठी कॅन्डल एखादी काही न्यूज वगैरे आली, तर जसं की या महिन्यात झालं आहे. विचार करा, या महिन्यासारखी जर कॅन्डल इथे बनली, तर ऑब्व्हियसली या पी-ओ-वायला येऊ शकतं. सो हे अशा प्रकारे तुम्हाला अंदाज बांधायचे आहेत. आता हे सिंपल भाषेमध्ये सांगतो मी, ह्याच्यामध्ये कोणतीही टेक्निकल कन्सेप्ट ॲड करत नाही. ठीक आहे, कोणती लिक्विड झाली, कोणत्या पी-ओ-वायकडे पळालं, नथिंग, विचारसुद्धा करू नका. साधा सिंपल लॉजिक, म्हणजे जे लॉजिकल मार्केटमध्ये एका सेलरचं आणि एका बायरची जी सायकॉलॉजी चालते, त्यानुसार आपण डिस्कस करतोय. त्यानंतर बघा, सिंपल आपण वीकलीमध्ये येऊ. वीकलीमध्ये नंतर आपल्याला तोच विचार डबल करायचा आहे, की आता या ठिकाणी माणसांची मानसिकता काय असेल किंवा ट्रेडर लोकांची मानसिकता काय असेल. तर सिंपल बघा, या ठिकाणी ही एक लिक्विडिटी वरच्या दिशेला पेंडिंग आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, अगेन या ठिकाणी खूप साऱ्या लोकांनी ऑर्डर लावून टाकले. ऑर्डर का लावलेत, तर त्या ठिकाणी जर मार्केट आलं, तर माझी ऑर्डर एक्झिक्यूट व्हावी आणि मी प्रॉफिटमध्ये राहावं. कारण एक साधा विचार करा ना, या ठिकाणी बघा, प्राईस ॲक्शननुसार विचार करा. ठीक आहे, मी ना एस-एम-सी ॲड करतो ना काय, जुनं आपलं जे ट्रेडिंग आहे तेच ॲड करू. बघा, इथे हे एक ट्रेंड लाईन आपण मार्क केली, ठीक आहे. आता ही जर ट्रेंड लाईन ब्रेक झाली मित्रांनो, मला सांगा, तर कोणीही इथे ब्रेकआउटला हेवी ट्रेडर्स म्हणजे रिटेलर लोक वगैरे तिथं असतात. सो या लोकांना ट्रॅप करण्यासाठी सुद्धा मार्केट असं वरच्या दिशेला स्पाईक देत असतं. आता हा झाला एक विचार. दुसरा विचार बघा, या ठिकाणी ही जर ट्रेंड लाईन आपण मार्क केली, ठीक आहे, ही वाली, तर या ट्रेंड लाईननुसार मार्केटनं काय केलेलं आहे, या ठिकाणी हा एक प्रॉपर स्विंग पॅटर्न जसा एक बनवलेला आहे आणि या एका ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये मार्केट हे ट्रॅव्हल करत आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी बघा, याचा हा एवढा एक डिस्टन्स असतो, तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. आता
या गोष्टीमध्ये न अडकता एक सायकॉलॉजी समजून घेऊयात आपण. ह्या 2 ट्रेंड लाईननुसार मार्केटमध्ये काय होणार आहे, तर हा वाला जो एक कॅन्डल बनतीये, या कॅन्डलने काय केलंय, तर या ठिकाणी, या ठिकाणी हे जेवढं मॅक्सिमम कनेक्ट पॉइंट्स आहेत ना, त्यांना ब्रेक केलेलं आहे. ठीक आहे. आता खालचे 2 पॉइंट इथं शिल्लक आहेत, बट या ठिकाणचे हे सगळे पॉइंट्स ब्रेक केलेले आहेत. म्हणजे इथं पण सेलिंग प्रेशर थोडा जास्त आहे. आता अजून एक विचार करा, या ठिकाणी ज्यावेळेस हा ट्रायंगल कंप्लीट करत असतो ना, त्यावेळेस त्याला हेवी मूव्हमेंट्स दाखवायला लागते. कुठे? या ठिकाणी पुश करावं लागतं वरच्या दिशेला. आणि जर त्याला खालच्या दिशेला ब्रेक करायचं आहे, तर एवढी काही मूव्हमेंटची गरज पडत नाही. एकाच कॅन्डलमध्ये सुद्धा ते या पी-ओआयमध्ये येऊ शकतं. आता हे आपल्याजवळ अशा प्रकारची सायकॉलॉजी तयार झाली. आता बघा, विकलीमध्ये एवढंच आहे. दुसरं कोणता पी-ओ-आय वगैरे तर क्लिअरली कुठं शो होत नाही. एखादा ऑर्डर ब्लॉक वगैरे काहीच दिसत नाही. म्हणजे एस-एम-सीच्या थ्रू. बाकी इथं तर तुम्ही बघाल, तर हे जे ऑर्डर ब्लॉक आणि एफ-ई जे होता मंथलीचा, त्याच्यामध्ये खूप सारे ऑर्डर ब्लॉक पी-ओ-आय बनलेत. ठीक आहे. आता तो कोणता एक्झिक्यूट होणार? त्यासाठी तुम्हाला काय बघावं लागेल, तर आपला जो सेशन आहे ऑर्डर ब्लॉक्सचा मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला जाऊन बघावा लागेल. ठीक आहे. कारण काय आहे, सगळंच सांगण्यापेक्षा तुम्ही थोडंसं रिसर्च करणं, बघणं हे थोडंसं महत्त्वाचं आहे. तरी पण मी सांगून देतो, की या पी-ओ-आयमध्ये मार्केट येऊ शकतं. ठीक आहे. ॲज पर मंथली कॅन्डल. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, जर परत एकदा मंथली कॅन्डलवरती गेलो, तर मंथली कॅन्डलमध्ये बघा एक वीक बनलेली आहे. ठीक आहे, वरच्या दिशेला. तर ती वीक जर अगोदर बनली असेल, तरी पण चान्सेस जास्त असतात, की मार्केट खालच्या दिशेला पुश करेल. कारण का प्रिव्हियस कॅन्डलमध्ये लिक्विडिटी रन झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. आता आपण डेलीमध्ये येऊ. डेलीमध्ये आल्यानंतर ही मी हा जो ट्रायंगल होता तो उडवतो. आपलं सगळ्या बाजूने ॲनालिसिस कसं करायचं ह्याचं थोडंसं आपण डिस्कशन करतोय. आता बघा डेलीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा, मार्केट काय करत असतं, लिक्विडिटी टू पी-ओ-आय जात असतं. सो आता या ठिकाणची मल्टिपल टच पॉईंटची लिक्विडिटी आहे इथे. ती कुठे ब्रेक झाली आहे का? तर अजून नाही ब्रेक झाली. ठीक आहे. सो कारण का हा एक पूर्ण झोन, म्हणजे जर तुम्ही स्क्वेअर बॉक्स मार्क केलात ना, तर हा एक एक पूर्ण एक झोन आहे बघा हा वाला. सो हा ब्रेक होणं गरजेचं असतं. ठीक आहे. सो आता हा झोन ब्रेक होतोय का? तर अजून तरी कुठे काही नाही दिसत आहे ब्रेक होतोय. बट एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी वर हा एक ऑर्डर ब्लॉक बनलाय. हालाकी त्या ऑर्डर ब्लॉकसोबत एफ-ई-जी नाही आहे, बट हा ऑर्डर ब्लॉक बनला आहे. आणि या ऑर्डर ब्लॉकमुळे काय होऊ शकतं, मार्केट इथून असं रिव्हर्सल जाऊ शकतं. सिंपल. ठीक आहे. काय होऊ शकतं, असं रिव्हर्सल जाऊ शकतं. आता वर कोणता पी-ओ आहे का, तर कोणताच पी-ओ-आय पेंडिंग नाही आहे. ठीक आहे. कोणताच पी-ओ-आय पेंडिंग नाही. वर अजून बघायला गेलात तुम्ही तर कुठे ऑर्डर ब्लॉक आहे, या ठिकाणी एवढा. बट आपण चर्चा कुठली करतोय, विकलीची करतोय. सो विकली ॲनालिसिसमध्ये आपल्याला महिन्यापासून आपण डेलीवरती आलोय. सो आता फक्त आपल्याला या आठवड्याचं बघायचं आहे 5 दिवसाचं. इथपर्यंत मार्केट जायला म्हणजे जवळपास 10-15 दिवसाचा काळ जाणार आहे. आपल्याला काय बघायचं आहे, इथपर्यंत चेक करायचं आहे. ठीक आहे. सो आता इथपर्यंत आपण ज्यावेळेस चेक करणार आहे मित्रांनो, त्यावेळेस बघा इथून एक आपल्याला अंदाज आला, की इथून रिव्हर्सल फिरू शकतं. हा एक प्राथमिक आपला एक अंदाज आहे. ठीक आहे. आता त्यानुसार अजून थोडंसं जर आपण नीट बघितलं, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, की ओव्हरऑल काय सांगतोय ट्रेंड, ओव्हरऑल ट्रेंड काय सांगतो ते पण बघायचं असतं. सो इथून अप ट्रेंड आहे आणि एक हा इथून बघा हा डाऊन ट्रेंडची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, इथून. आणि त्यासोबतच हे पूर्ण सगळ्यांच्या पेंडिंग ऑर्डर्स क्रिएट करत मार्केट आलेलं आहे. आणि या एका स्टेजला येऊन हे ॲक्युमुलेशनचा प्रकार असतो. ठीक आहे, डाऊन ट्रेंडमध्ये ॲक्युमुलेशन म्हणजे काय, एका ठिकाणी येऊन मार्केट असं फिरायला चालू करतं. हा एक लो, हा लो, हा लो, आपण एक लो बनवतोय. सो एक ॲक्युमुलेशन असतं. सो थेरी काय सांगते, ॲक्युमुलेशनला रिस्पेक्ट द्यावी लागते. रिस्पेक्ट कशी दिली जाते माहिती आहे का? ज्या लोकांना माहीत झाले की या ठिकाणी ॲक्युमुलेशन आहे, त्या लोकांच्या ऑर्डर्स याच्या खाली असतात. आणि खूप महत्त्वाचं नॉलेज मित्रांनो, तुम्हाला हे नॉलेज प्रॅक्टिसनं कळेल. ठीक आहे. सो मग तुम्ही जेवढं चार्टवरती प्रॅक्टिस करणार त्यावेळेस कळेल. आणि हे एका ट्रेडरचे विचार आहेत. बघा ना, साधा विचार आहे. इथं ज्यावेळेस ॲक्युमुलेशन बनते, त्यावेळेस याच्या खाली खूप जास्त ऑर्डर्स लोकं लावून टाकणार आहेत. मग या ऑर्डरचं काय? ठीक आहे. सो एस-एम-सीमध्ये एक प्रोसेस आहे किंवा थिअरी आहे. एस-एम-सीमध्ये असं असतं मित्रांनो, की याच्या खालच्या जेवढ्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत ना, त्या घ्याव्या लागतात मार्केटला. आणि ते घेण्यासाठी मार्केट हे याच्या खाली ट्रॅप करणार. ठीक आहे. सो तो पण एक रिझन आहे, की तुमचा हा पी-ओ-आय ट्रॅप होऊ शकतो. ठीक आहे. सो एवढं आपल्यासोबत आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्यासोबत काय येतं? येतं छोटा टाईम फ्रेम. छोट्या टाईम फ्रेममध्ये काय 4 तास आहे, 1 तास आहे. ठीक आहे. सो अशा छोट्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला यायचं आहे. 1 तासामध्ये जर तुम्ही आलात, तर सिम्पली डायरेक्ट बघा अशा प्रकारे तुम्हाला एक प्रोसेस सापडते. आता या प्रोसेसमध्ये मित्रांनो काय आहे, तुम्हाला लागतं मार्केट स्ट्रक्चर. आता मार्केट स्ट्रक्चरसाठी मी ऑलरेडी डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे. तरी पण आपण इथे छोटंसं क्विकमध्ये ड्रॉ करू. आता बघा डाऊन ट्रेंड आहे कंटिन्यूमध्ये. कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये असल्यामुळे आपल्याला काय पाहिजे, एक एक मागचा रेफरन्स पाहिजे. ठीक आहे. सो रेफरन्ससाठी काय करूयात आपण, या ठिकाणी बघा हा एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चर ब्रेक झालं आहे डाऊन ट्रेंडमध्ये.
आणि त्यानुसार तुमचा आयडियम पॉईंट कुठं असतो, तो या ठिकाणी बघा इथे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं, एक चकवा विकतो मार्केटमध्ये, ठीक आहे. चकवा म्हणजे काय, दिशाभूल करणे, ठीक आहे. तो दिशाभूल एकदा झाली की परत परत होत नाही, लक्षात घ्या. आणि जर एकदा दिशाभूल होऊन परत परत रिव्हर्स फिरते तर मग ते ट्रेंड चेंज होतो. त्यालाच आपण लोक एस-एम-सीमध्ये आजकाल चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात, ठीक आहे. सो जास्त अवघड कन्सेप्ट नाही आहे ती. तर बघा इथे दुसरा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. आता हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथं झालं. आता या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरनुसार मार्केट इथे वर गेलेलं आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा पॉईंट आहे. सो मार्केटला ट्रेंड तर डाऊन आहे. म्हणजे आपल्याला एवढं तर समजलं की ट्रेंड डाऊन आहे. आता राहतं काय, तर असा एखादा झोन की त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे प्लॅन करू शकता. आता तुम्हाला हे माहिती आहे की आपल्याला खालच्या दिशेला जायचं आहे. का जायचं आहे? तर मी तुम्हाला ते विषय दिला सांगून, की अशा प्रकारे आपण मंथलीपासून 1 तासामध्ये आलोय. सो बघा सिंपली 1 तासामध्ये इथं एक ऑर्डर ब्लॉक ते सोडून गेलेलं आहे. आपण वेट करूयात उद्या मंडेपर्यंत, ठीक आहे. सो जर हा ऑर्डर ब्लॉक एक्झिक्यूट झाला आणि असं खालच्या दिशेला मार्केट आलं, ठीक आहे. आता वर कुठे एखादा ऑर्डर ब्लॉक पी-ओ-आय शिल्लक आहे का? तर येस. कुठे शिल्लक आहे? बघा या ठिकाणी हे एक शिल्लक आहेत. ठीक आहे. एवढे इथे एक ऑर्डर ब्लॉक एफ-ए-जी वरच्या दिशेला पेंडिंग आहे. सो हे 2 झोन आहेत आपल्याजवळ. कुठला हा एक आणि हा एक. इथून रिएक्शन भेटेल, इथून भेटेल. शुअर कोण सांगू शकतं का नाही सांगू शकत. तो या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं अगेन प्राईस एक्शन वापरायची, छोटी टाईम फ्रेमची थिअरी वापरायची. त्यासाठी पण मी एंट्री मॉडेलचे व्हिडिओ बनवून ठेवलेत. सगळं मिळतंय, ठीक आहे. सो तुम्हाला फक्त प्रोसेसनं ऑब्झर्वेशन करून या गोष्टींचं एक्झिक्युशन करायचं आहे. दॅट्स इट मित्रांनो, एवढंच आहे. एवढ्या प्रकारे तुम्हाला करावं लागेल गोष्टी आणि बघा, वापरून बघा ही प्रोसेस. मार्केटशी, चार्टशी बोलायचं, दुसरं काय करायचं नाही. ट्रेडिंगमध्ये करत असताना काय करायचं असतं, चार्टशी बोलायचं, ठीक आहे. की तुला कुठं जायचं आहे? हे त्याला ज्यावेळेस आपण विचारतो ना, त्यावेळेस ते आपल्याला आन्सर देते, की मला या डायरेक्शनला जायचं आहे. आणि हे खूप प्रॅक्टिसनं आपण शिकतो, ठीक आहे. याची थिअरी पण आहेत. खूप लोकं याच्यावरती मोठमोठे कोर्सेस विकतात मित्रांनो. बट आपल्याला ह्या गोष्टी एवढ्या इझिली करून मी सांगतोय ना, तर तुम्ही त्याचा यूज करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मला जी काही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. कशाप्रकारे आपण हे फाइंड करतो किंवा ठरवू शकतो, की कशाप्रकारे आपण हे डिसिजन घ्यायचे आहेत. आता हे मी गोल्डवरती दावले. बट तुम्ही हे सेम स्टॉकला वापरा. तुम्ही आपल्या बँक निफ्टीला वापरा. तुम्ही कशालाही वापरा. तुम्हाला सगळ्यांसाठी वर्क होईल. याच्या अगोदर मी ट्राय केलं होतं, की आपण निफ्टीला पण ट्राय करूयात. बँक निफ्टीला पण एक ॲनालिसिस देऊयात. बट होतंय काय, की ॲनालिसिस देणं म्हणजे स्पून फीडिंग ते काही हे होई नाही म्हणजे एवढं ते लोकांना हे होत नाही. एक्झिक्युशन करताना थोडंसं लाईव्ह मार्केटमध्ये कारण का तुम्ही स्वतः असता, तर तुम्हाला थोडंसं अवघड जाऊ शकतं. सो ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस एकदा शिकवली का माणूस विसरू शकत नाही. सो ठीक आहे, प्रोसेस शिकून घ्या. जे लोकं ही व्हिडिओ बघतील ना मित्रांनो शेवटपर्यंत, त्यांनी आता कमेंट करा, की हा व्हिडिओ मला आवडला. तुम्हाला जर खरंच आवडला असेल, तर एखादा लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो आणि कमेंटमध्ये हे पण सांगा, की हे खरंच गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे मला थोडंसं मोटिव्हेशन मिळेल आणि आपल्याला ग्रो करायला सुद्धा फायदा होईल. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो खरंच ज्यांनी हा आत्तापर्यंत इथं शेवटपर्यंत बघितलं आहे ना, त्या लोकांना खरंच म्हणजे हे खूप मोलाचं नॉलेज मिळालेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगतो, की तुम्ही आपल्या चॅनलचे बाकीचे रिलेटेड व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल, की स्वतः सेल्फ एनालिसिस आपण कसं करू शकतो. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काय हेल्प लागली तर तुमच्यासाठी आपला नंबर आहे. ठीक आहे. WhatsAppचा वगैरे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपली टीम तुम्हाला रिस्पॉन्स देते. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे समजून घेतील. बाकी याच्या व्यतिरिक्त काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण भेटूयात अशाच खूप महत्त्वाच्या इम्पोर्टंट व्हिडिओसोबत नेक्स्ट टाईमला. सो टिल देन टेक केअर. बाय.